नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मी आशा करतो आपण सर्वजण नेहमीप्रमाणे सुखी असाल, समाधानी असाल. मित्रांनो, माझे नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपले नेहमीप्रमाणे स्वागत आहे, अभिनंदन आहे. मित्रांनो, आता मी गुजरातमधील सोमनाथला आलेलो आहे आणि सध्या मी त्रिवेणी संगम घाटावर आहे, ज्या ठिकाणी हिरण, कपिला आणि सरस्वती नदीचा संगम झालेला आहे. त्या संगम घाटावर मी आलेलो आहे. तर मित्रांनो, अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सोमनाथमधील त्रिवेणी संगम घाट दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला मित्रांनो, कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सोमनाथमधील, गुजरातमधील प्रसिद्ध त्रिवेणी संगम घाट बघूया. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघता हाच गुजरातमधील सोमनाथमधील प्रसिद्ध त्रिवेणी संगम घाट आहे आणि मित्रांनो, या ठिकाणीच कपिला, हिरण आणि सरस्वती नदीचा संगम झालेला आहे. आणि मित्रांनो, जेव्हा युद्धामध्ये श्रीकृष्ण भगवान घायल झाले होते तेव्हा त्यांनी या ठिकाणी स्नान केलं होतं असं म्हटलं जातं. तर बघू शकता मित्रांनो, या समोरच्या बाजूनच दोन नद्या वाहत आलेल्या आहे. हिरण आणि कपिला दोन नद्या वाहत आलेल्या आहे आणि या ठिकाणी मिळालेल्या आहे. तसेच सरस्वती नदीसुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे असं सुद्धा बोललं जातं. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, असे या बाजूने वाहत आलेले आहे आणि इकडं समोर समुद्राला मिळालेल्या आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला समुद्राच्या किनाऱ्यावर समोर आणखी एक मंदिरसुद्धा पाहायला मिळतं. एक छोटासा डोंगर टेकडी आपल्याला या ठिकाणाहून या त्रिवेणी संगम घाटावरून पाहायला मिळते. तर मित्रांनो, असा हा सोमनाथमधील त्रिवेणी संगम घाट आहे आणि या घाटाला लागून इथं स्मशानभूमी वगैरे आहे आणि इकडं समोर बघू शकता, इकडं पण मंदिर वगैरे आपल्याला या घाटाजवळ पाहायला मिळतात. मित्रांनो, हा त्रिवेणी संगम घाट सोमनाथमधील सोमनाथ मंदिरापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि मित्रांनो, हा एकदम पवित्र घाट मानला जातो. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं होतं, जेव्हा युद्धामध्ये कृष्ण भगवान जखमी झाले होते तेव्हा त्यांनी या संगमवरती या ठिकाणी स्नान केलं होतं. त्यामुळे या संगम घाटाला पवित्र घाट मानलं जातं आणि या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर, स्नान केल्यानंतर माणसाला मुक्ती मिळते, सर्व दुःखापासून सुट्टी होती असं बोललं जातं. तर मित्रांनो, असा हा सोमनाथमधील त्रिवेणी संगम घाट आहे. मित्रांनो, तुम्हाला हा त्रिवेणी संगममधला घाट कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.